आता आपण बघणार आहोत 7 सब क्वेश्चन. साइन रेज टू द पॉवर 4 टीटा मायनस कॉस रेज टू द पॉवर 4 टीटा इक्वल टू 1 मायनस 2 कॉस स्क्वेअर टीटा. आपली LHS काय आहे? साइन रेज टू द पॉवर टीटा रेज टू द पॉवर 4 टीटा मायनस कॉस रेज टू द पॉवर 4 टीटा. आता 4 दोन्ही ठिकाणी आहे, म्हणजे जर 2 × 2 केलं किंवा आपण म्हणूया ते मायनस आहे, म्हणजे 1 + 1 मायनस असेल तर आपला आन्सर तसं येईल. म्हणून आपण लिहून घेतलेलं आहे साइन स्क्वेअर टीटा प्लस कॉस स्क्वेअर टीटा, आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये लिहून घेतलं साइन स्क्वेअर टीटा मायनस कॉस स्क्वेअर टीटा. आता साइन स्क्वेअर टीटा प्लस कॉस स्क्वेअर टीटाची आपली व्हॅल्यू काय येते? 1 येते. आपण रेशोजमध्ये बघितलेलं आहे. मग आपण तसंच लिहून घेतलेलं आहे साइन स्क्वेअर टीटा प्लस कॉस स्क्वेअर टीटाची आपण व्हॅल्यू लिहून घेतली 1, आणि हा जो ब्रॅकेट आहे तो ॲज इट इज लिहून घेतला साइन स्क्वेअर टीटा मायनस कॉस स्क्वेअर टीटा. आता जर त्याला मल्टिप्लिकेशन केलं तर आपला आन्सर काय आहे? साइन स्क्वेअर टीटा मायनस कॉस स्क्वेअर टीटा. मग साइन स्क्वेअर टीटा म्हणजे आपण काय लिहितो? साइन स्क्वेअर टीटा प्लस कॉस स्क्वेअर टीटा इज इक्वल टू 1, म्हणजे साइन स्क्वेअर टीटाची आपली व्हॅल्यू काय होऊ शकते? 1 मायनस कॉस स्क्वेअर टीटा. मग तोच आपण लिहून घेतला 1 मायनस कॉस स्क्वेअर टीटा, आणि हा मायनस कॉस स्क्वेअर टीटा ॲज इट इज लिहून घेतलेला आहे. दोन्ही ठिकाणी आपण कॉजेस लिहून घेतलेले आहेत. आता काय झालं, जर का आपण या कॉस स्क्वेअर टीटाने ब्रॅकेट जर ओपन केलं तर मायनस कॉस स्क्वेअर टीटा मायनस कॉस स्क्वेअर टीटा म्हणजे प्लस होतील, आणि आन्सर येईल -2 कॉस स्क्वेअर टीटा. लिहून घेतलेलं आहे 1 ॲज इट इज -2 कॉस स्क्वेअर टीटा. हाच आपला काय होता? RHS होता. देअरफॉर साइन रेज टू द पॉवर 4 टीटा मायनस कॉस रेज टू द पॉवर 4 टीटा इक्वल टू 1 - 2 कॉस स्क्वेअर टीटा. किंवा आपण लिहू शकतो LHS इक्वल टू RHS, काहीही लिहा. आता आपण बघणार आहोत 8 नंबरचा सब क्वेश्चन. सेक टीटा प्लस टॅन टीटा इक्वल टू कॉस टीटा अपॉन 1 मायनस साइन टीटा. मला ना हा सेक टीटा प्लस टॅन टीटा नाही करायचं आहे ह्यावेळेला मी घेते आहे RHS कॉस टीटा अपॉन 1 मायनस साइन टीटा. RHS लिहून घेतलेला आहे. तुम्ही RHS घेऊन LHSला प्रूव्ह करू शकता, LHS घेऊन RHSला प्रूव्ह करू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. यावेळेला आपण RHSला घेऊन LHS प्रूव्ह करूया. बघा, आपण कॉस टीटा अपॉन 1 मायनस टीटा लिहून घेतलेला आहे RHS. तर आपण केलेलं आहे रॅशनलाइज, म्हणजेच आपण मल्टिप्लिकेशन कशाने करणार? 1 प्लस साइन टीटाने. म्हणजे आपलं काय होईल? कॉस टीटा प्लस कॉस टीटा इंटू साइन टीटा, कारण 1 कॉस टीटा इंटू 1 म्हणजे कॉस टीटा प्लस कॉस टीटा इंटू साइन टीटा अपॉन 1 मायनस साइन स्क्वेअर टीटा. कॉस टीटा प्लस कॉस टीटा इंटू साइन टीटा 1 मायनस साइन स्क्वेअर टीटाचं काय होईल? आपला कॉस स्क्वेअर टीटा होईल, कारण आपला रेशो काय आहे? कॉस स्क्वेअर टीटा प्लस साइन स्क्वेअर टीटा इक्वल टू 1. प्रत्येक वेळेला तुम्ही हे कॉजेस लिहायचे आहेत. आता काय झालं आपलं? कॉस टीटा अपॉन कॉस स्क्वेअर टीटा आणि कॉस टीटा इंटू साइन टीटा अपॉन कॉस स्क्वेअर टीटा लिहून घेतलेला आहे. कॉस टीटा अपॉन कॉस स्क्वेअर टीटा कट झाले म्हणजे राहील 1 अपॉन कॉस टीटा. इथे पण तसंच झालेलं आहे. कॉस टीटा आहे, कॉस स्क्वेअर टीटा आहे, एक कटआउट झालेला आहे, म्हणजे काय राहील? साइन टीटा अपॉन कॉस टीटा. 1 अपॉन कॉस टीटा इज इक्वल टू सेक टीटा लिहून घेतलं. साइन टीटा अपॉन कॉस टीटा इज इक्वल टू टॅन टीटा लिहून घेतलेलं आहे. आणि हाच आपला काय होता? LHS होता. मग आपण लिहून घेतलं LHS इज इक्वल टू सेक टीटा प्लस टॅन टीटा. देअरफॉर सेक टीटा प्लस टॅन टीटा इक्वल टू कॉस टीटा अपॉन 1 मायनस साइन टीटा. आता आपण बघूया 9th क्वेश्चन. मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं, प्रूव्ह करायचे असतील किंवा शो करायचे असतील ते क्वेश्चन जरा उशिरा करा किंवा लास्टला करा, जागा ठेवून द्या आणि मग करा. कारण काय होतं, याच्यामध्ये आपण करताना बराच वेळ जातो किंवा कधी कधी पटकन लक्षात येत नाही, मग आपण पुढचंही विसरू शकतो. आणि म्हणून हे करायचं आहे. तुमचे जर पक्के असते, तुम्हाला माहिती असेल तर असंच निघणार आहे तर काही प्रॉब्लेम नाही आहे, पण तरीसुद्धा एक आपल्याला चान्सेस पाहिजेत. म्हणून आपण काय करूया की हे प्रश्न आपण नंतर सोडवूया.
आता त्यांनी काय सांगितलेलं आपल्या 9th क्वेश्चनमध्ये थोडासा प्रश्न वेगळा असला तरी उत्तर आपल्याला सेम टू सेमच काढायचं आहे. फक्त लिहिताना काय लिहायचं आहे, शो लिहायचं आहे. म्हणून आपल्याला हेन्स प्रूफ किंवा प्रूफ करून LHS इज इक्वल टू RHS असं काहीही लिहायचं नाही आहे. तेवढं फक्त लक्षात ठेवा. If tan theta plus 1 upon tan theta is equal to 2, then show that tan square theta plus 1 upon tan square theta is equal to 2. बघूया, इथे लिहून घेतलेलं आहे, आपल्याला शो करायचं आहे. आता सोल्युशन काढायचं आहे. सोल्युशन काढायचं आहे. टॅन टीता प्लस 1 अपॉन टॅन टीता इज इक्वल टू 2. मग टॅन टीता प्लस 1 अपॉन टॅन टीता the whole square is equal to 2 whole square, squaring the both sides. But tan square theta plus 2 into tan theta plus 1 upon tan theta plus 1 upon tan square theta equal to 4. काय झालं, tan theta आणि प्लस 1 अपॉन tan thetaचा फुल स्क्वेअर करायचा आहे. म्हणजे आपला a प्लस बी द होल स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर हा जो आहे तो आपण लिहून घेतलेला आहे. आता करूया टॅन स्क्वेअर टीता प्लस टॅन टीता इंटू 1 अपॉन टॅन टीता कट झालं म्हणजे काय राहिला होते ते 2 राहिला प्लस 1 अपॉन टॅन स्क्वेअर टीता इज इक्वल टू 4. आता काय झालं, टॅन स्क्वेअर टीता प्लस 1 अपॉन टॅन स्क्वेअर टीता एका ठिकाणी घेऊया आणि नंबर्स एका ठिकाणी 4 मायनस 2 आन्सर आलं 2. Therefore tan square theta plus 1 upon tan square theta is equal to